कल्पना करा की एक छोटा मुलगा आहे आणि तो रोज नदीकाठी बसून पाण्याच्या लाटा बघत असतो. त्याला एक गोष्ट नेहमी जाणवते की पाण्याच्या लाटा सतत वर खाली होत असतात आणि एक लाट येते, मग दुसरी येते, मग तिसरी. हा क्रम सतत चालू असतो. एक दिवस त्याच्यासोबत त्याचे शिक्षक बसलेले असतात. तो मुलगा त्यांना विचारतो की सर, या लाटा सतत का येतात आणि एक सेकंदात किती लाटा येतात हे मोजता येऊ शकतं का? शिक्षक हसतात आणि म्हणतात की हो, अगदी तसंच आपल्या घरात येणाऱ्या एसी करंट मध्ये पण होतं. ते पुढे सांगतात की एसी करंट हा पण लाटांसारखाच वर खाली होत असतो. कधी तो पॉझिटिव्ह, कधी निगेटिव्ह आणि पुन्हा तो पॉझिटिव्ह होत असतो. मग तो मुलगा म्हणतो की म्हणजे वीज पण लाटांसारखी चालते? शिक्षक म्हणतात हो, आणि एका सेकंदात या लाटा किती वेळा पूर्ण सायकल करतात यालाच आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. आता जरा सोप्या अशा समजून घेऊया की एसी वेव्ह मध्ये एक पूर्ण सायकल म्हणजे काय, तर करंट हा झिरो पासून पीक कडे जातो, पुन्हा तो झिरोला येतो, पुन्हा तो निगेटिव्ह पीक कडे जातो, पुन्हा तो झिरो होतो. हा झाला पूर्ण सायकल. जसं 15 सायकल्स ह्या एका सेकंदात जर झाल्या तर त्या एसीची फ्रिक्वेन्सी ही 15 हर्ट्झ असते. आपल्या भारतात घरात जी वीज येते तिची फ्रिक्वेन्सी ही 15 हर्ट्झ असते. म्हणजे करंट एका सेकंदात 50 वेळा वर खाली होतो. आणि शिक्षक त्या मुलाला उदाहरण देतात की तू झोक्यावर बसलेला असेल आणि तू एका सेकंदात 50 वेळा तो झोका काय करतोय, पुढे मागे करतोय. तर त्या झोक्याची फ्रिक्वेन्सी किती झालेली आहे, तर 15 हर्ट्झ झाले. त्याचप्रमाणे एसी करंट पण एका सेकंदात 50 वेळा त्याची दिशा बदलत असतो. मग तो मुलगा काय पाहतो, तर घरातील फॅनकडे बघतो आणि शिक्षकाने विचारतो की फॅन, टीव्ही, फ्रीज हे सगळे 15 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीवर योग्य काम करतात. फ्रिक्वेन्सी जर बदलली तर मशीनचा स्पीड आणि परफॉर्मन्स पण बदलतो. शेवटी त्या मुलाला समजते म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदात एसी वेव्ह किती वेळा पूर्ण सायकल करते हे होय. आता मित्रांनो, हीच फ्रिक्वेन्सीची सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे की फ्रिक्वेन्सी म्हणजेच एका सेकंदात होणाऱ्या सायकलची संख्या आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट हे हर्ट्झ असतं. भारतात ही 15 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे, तर काही देशांमध्ये ही 16 हर्ट्झ पर्यंत असते. आता जेव्हा तुम्ही कधी वेव्ह पाहाल तेव्हा लक्षात ठेवा की त्या वेव्हचा स्पीड म्हणजेच तिची फ्रिक्वेन्सी होय.